संख्या रेषेवर पी बिंदूचा निर्देशक दिलेला आहे आणि क्यू बिंदूचा निर्देशक आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. पी आणि क्यू मधलं अंतर दिलंय त्यांनी 2 एकक. हा, एकतर पुढे 2 एकक असेल किंवा पाठीमागे 2 एकक असेल. पुढे 2 एकक जायचं असेल तर आपण प्लस करणार. मागच्या प्रश्नामध्ये मी सांगितलंय का तोच प्रश्न रिपीट झालाय रे, तोच क्वेश्चन रिपीट झालाय ना. ठीक आहे, कॅन्सल करून टाका. पुढे चला. 50 या संख्येच्या आधीच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज व नंतरच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज यातील फरकाला कितीने निश्चेष भाग जाईल. काय अपेक्षित आहे? तुमच्या मूळ संख्या पाठ असणं अपेक्षित आहे आणि तुमच्या कसोट्या पाठ आहेत का आणि ते तुम्हाला योग्य पद्धतीनं अप्लाय करता येतात का ते त्यांना पाहिजे. बघूया. 50 या संख्येच्या आधीच्या लगतच्या 3 मूळ संख्या. बोला. 50 च्या अगोदरच्या म्हणजे 40 च्या ओळीमध्ये 41 च्या पुढच्या कोणत्या कोणत्या आहेत? 41 सॉरी 43 आणि 47. हा, काय करायचंय? बेरीज. सात आणि 3 10 आणि 1 11. हाचा 1 4 3 12 आणि 1 13. ठीक. नंतरच्या लगतच्या व नंतरच्या लगतच्या नंतरच्या कोणत्या कोणत्या? बोला. नंतरच्या लगतच्या 53 59 आणि 61. बघा. 9 आणि 1 10 10 आणि 3 13. हाचा 1 5 आणि 5 10 10 आणि 6 16 आणि 1 17. काय म्हटलं? यातील फरकाला कितीने निश्चेष भाग जाईल? आपल्याला काढायचा आहे फरक. 173 वजा 131 2 4 0. 42 ला कितीने निश्चेष भाग जाईल? 42 समय म्हणजे 2 न पूर्ण जाईलच. 3 न जाईल का रे? 4 आणि 2 6. बेरीज 6 येते म्हणजे 3 न पूर्ण भाग जातोय. 4 न जाईल का रे? नाही जाणार. आणि 7 न जाईल का? जाईल. 7 सख्ख 42 म्हणजे अ ब आणि ड. मग अ ब ब ड कुठे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 3x अधिक 7 ही समसंख्या आहे. x या संख्येचा वर्ग खालीलपैकी कोणती संख्या असेल? एकदम छान प्रश्न आहे. थोडं व्यवस्थित लक्ष द्या. 3x अधिक 7 ही कशी आहे राजांनो? सम आहे. कसे? सम. x या संख्येचा वर्ग खालीलपैकी कोणती संख्या असेल? जर आपण कन्सिडर करू, थोड्या वेळ समजूया की x च्या ठिकाणी जर 1 आहे असं समजा, तर याचं उत्तर काय येईल? 3 1 3 7 आणि 3 किती रे? 10. मग ही का संख्या कशी दिली? सम संख्या. आणि 10 सम येत आहे का? येत आहे. म्हणजे x च्या ठिकाणी काय आहे? विषम संख्या. x च्या ठिकाणी काय आहे? विषम संख्या. तुम्ही म्हणाल सर आम्ही वेगळं काहीतरी घेऊन बघतो. बघा. जर इथे जर तुम्ही काय समजा 3 घेऊन पाहिलं तर 3 तर 1 9 9 आणि 7 किती रे? 16. आली का सम? आली. म्हणजे x च्या ठिकाणी जर विषम संख्या ठेवली तरच ही संख्या सम होणार आहे. बरोबर. मग x या संख्येचा वर्ग खालीलपैकी कोणती संख्या असेल? आता x या ठिकाणी विषम आहे म्हणजे 1 चा वर्ग किती? 1. 3 चा वर्ग किती? 9. 5 चा वर्ग किती? 25 आहे. 7 चा वर्ग किती? 49 आहे. 9 चा वर्ग किती आहे? 81 आहे. बाळांनो, विषम संख्येचा वर्ग कसा असणार आहे? विषमच असणार आहे. कसा आहे? विषमच असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलंय त्यांनी विषम संख्या असेल. समजलं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढीलपैकी चुकीचे विधान ओळखा. प्रत्येक मूळ संख्या ही नैसर्गिक संख्या असते. असणार आहे. नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते रे? आपण मगाशी पाहिलं. नैसर्गिक संख्या म्हणजे मूळ संख्या, काउंटिंग नंबर 1 2 3 4 5. याच्या संख्या, या सर्व नैसर्गिक संख्यांमध्ये मूळ संख्या असणारच आहेत ना. प्रत्येक मूळ संख्या नैसर्गिक संख्या असणारच आहे. चुकीचं विधान ओळखायचं आहे. हे कसं आहे? बरोबर आहे. प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते. आहे.
वास्तव संख्या कशाला म्हणायचं? आपल्याला माहिती वास्तव संख्या म्हणजे काय? परिमेय आणि अपरिमेय. अशा दोन्ही संख्या समूह ज्याच्यामध्ये असतात त्याला वास्तव संख्या म्हणतो. हे सुद्धा बरोबर आहे. कोणत्याही दोन मूळ संख्यांची बेरीज नेहमी समसंख्या येते. आता 2 आणि 3 ची बेरीज सम आली का रे बाळांनो? नाही. सोपं आहे. हा म्हणजे हे विधान कसं आहे? नेहमी समसंख्याच येते म्हटलंय. येते का? नाही. म्हणून हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. जोडमूळ संख्यांचा मसावी 1 येतो. त्याच्यामध्ये एक हा एकच सामायिक अवयव आहे ना, त्याच्यामुळे हे सुद्धा विधान बरोबर आहे. चुकीचं कोणतं आहे? सी कुठं दिला? पर्याय 3 मध्ये. म्हणून पर्याय 3 बरोबर उत्तर आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. -119/13 ही परिमेय संख्या ज्या दोन पूर्णांकाच्या दरम्यान आहे त्या पूर्णांकाचा गुणाकार किती? अगोदर आपण -119/13 ला दशांश मध्ये रूपांतरित करू. 93 117 बाकी उरली 2 ला भाग जात नाही पूर्ण. पॉइंट द्या तर 0 घ्या. 13 एके 13 किती उरले? 7. 0 घ्या. 13 पाची 65 किती उरले? 5. 13 39 वजा 9.153 अशी संख्या मिळेल. काय म्हटले? ही परिमेय संख्या ज्या दोन पूर्णांकाच्या दरम्यान आहे. ही परिमेय संख्या कोणत्या दोन पूर्णांकांच्या दरम्यान असणार आहे रे? कोणते दोन पूर्णांक आहेत? वजा 9 पेक्षा लहान आहे. वजा 9 पेक्षा लहान आहे आणि वजा 10 पेक्षा मोठी आहे. काय म्हटलं? दोन पूर्णांकाच्या दरम्यान आहे त्या पूर्णांकांचा गुणाकार किती? या दोघांच्या दरम्यान आहे. या दोघांचा गुणाकार किती? वजा 9 गुणिले वजा 10. गुणाकारामध्ये समान चिन्ह असेल तर उत्तराला चिन्ह धन येतं बाळांनो. अधिक 90 पर्याय क्रमांक 2. समजलंय? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. खालीलपैकी अचूक विधान कोणते? 43/46 ही परिमेय संख्या संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे येते. शून्याच्या डावीकडे काय असतात? ऋण संख्या असतात. मग ऋण संख्या आहे काही? नाही. डावीकडे येते म्हटलंय म्हणजे काय? अचूक विचारलंय. हे कसं आहे? चूक आहे. -17/-19 इथं लक्ष द्या. अंशाला पण आणि छेदाला पण ऋण चिन्ह आहे त्याच्यामुळे हे कॅन्सल होऊन जाईल आणि 17/19 येईल. ही परिमेय संख्या संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे येते. आता ही धन संख्या आहे ना, ती शून्याच्या डावीकडे येईल का? नाही. म्हणजे हे पण चुकीचं आहे. 27/29 ही परिमेय संख्या संख्या रेषेवर शून्याच्या उजवीकडे येते. येणार आहे बाळांनो. का? धन आहे ना, शून्याच्या उजवीकडेच येणार आहे. हे बरोबर आहे. या संख्या संख्या रेषेवर एकाच बाजूला येतात. आता एका बाजूला येतील का? ही ऋण आहे आणि ही धन आहे. एका बाजूला येतील का? नाही येणार. हे चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 11 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्यांची बेरीज बोला. 11 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्या बोला. 13. आता 11 ते 20 म्हटलं की 11 घ्यायचा नाही. दरम्यान म्हटलंय ना, दरम्यान म्हणजे पहिली आणि शेवटची सुद्धा घ्यायची नाही, त्याच्या मधल्या घ्यायच्या. 13, 17 आणि 19 त्यांची काय सांगितली बेरीज? 7 आणि 3 10 9 19 हाचा 1 3 आणि 1 4 49 आली. संयुक्त संख्यांची बेरीज. आणि आता संयुक्त कोणत्या कोणत्या असणार आहे? 12 आहे, 14 आहे, 15, 16, 18 हे काय झाल्या? संयुक्त. 2 आणि 4 6 6 आणि 5 11 11 आणि 7 बोला. 17 17 आणि 8 25 7 2 2 3 4 5 6 7. ठीक आहे. संयुक्त संख्यांची बेरीज इथपर्यंत आलो आपण. त्यातील फरकास खालीलपैकी कोण कोणत्या संख्यांनी निःशेष भाग जाईल? फरक 75 वजा 49 बोला. 15 तून 9 गेले 26. पुढे काय म्हटलंय? कोण कोणत्या संख्यांनी निःशेष भाग जातो? आता फरक आला 26. 26 ला 2 न जाईल का रे? जाईल. 5 न जाईल का? नाही. 1 असताना 0 5 असावा लागतो तर 5 न जातो. 7 न जाईल का? नाही जाणार.
13 न जाईल का? जाईल. 13 दोन्ही 26 म्हणजे अ आणि ड. अ आणि ड कुठं दिसतोय आपल्याला? पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतोय. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे. संख्या रेषेवर पी बिंदूचा निर्देशक दिलाय आणि त्या दोन्हीतलं अंतर 4 असेल तर क्यू बिंदूचा निर्देशक विचारलाय. हा ठीक आहे, आपण मगाशी पाहिलंय की दोन बिंदू दिलेले आहेत. मग क्यू हा कधी उजवीकडे असू शकतोय, कधी डावीकडे. उजवीकडे असेल तर 4 न पुढे जावं लागेल. पुढे जायचंय म्हणजे काय करायचंय? +4 करायचे. यांची बेरीज 9 चौक 36. चला बोला. 31/9. का? चिन्ह भिन्न आहे, वजाबाकी करा, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. 31/9 आला. 31/9 आपल्याला पूर्णांकामध्ये लिहावं लागेल बाळांनो. ठीक आहे, पूर्णांकामध्ये पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये कसं लिहिणार आहे तुम्ही? 9 × 27. 9 × 27. 3 पूर्ण भाग झाले. किती उरले रे? 4 उरले. किती पैकी? 9 पैकी. 3.4/9 पर्याय क्रमांक 2 आहे. चला आता आपण जर पाठीमागे गेलो तर -4 करावं लागेल. 9 आहे असं ठेवा. -5 -9 चौक 36. हा चिन्ह समान असल्यामुळे बेरीज 36 आणि 5 किती रे? 41/9. हा पण वजा चिन्ह द्यावं लागेल. 41/9 पुढे दिसतोय का? नाही. 9 चौक 36. 9 5 45. 4 पूर्ण भाग होतील. 9 चौक 36. 4 पूर्ण भाग झाले. उरले किती? 5. 5 उरले. किती पैकी उरले? 9 पैकी उरले. वजा चिन्ह द्या. 4.5/9 कुठं दिसतंय रे? पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे दोन पर्याय बरोबर असतील. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. संख्यावतीची गुणाकार व्यस्त संख्या यांच्या गुणाकाराची बेरीज व्यस्त संख्या. चला नीट लक्ष द्या. संख्या कोणती तरी एक संख्या घ्या. कोणती घेताय तुम्ही? एक्स घ्या. तिची गुणाकार व्यस्त घ्या. एक्स ची गुणाकार व्यस्त 1/x. गुणाकार व्यस्त संख्या यांचा गुणाकार काय येतो बाळांनो? x कॅन्सल 1 येतो. गुणाकाराची बेरीज व्यस्त संख्या, या गुणाकाराची बेरीज व्यस्त 1 ची बेरीज व्यस्त काय? -1. -1 हे उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2. समजलंय? चला पुढे. या परिमेय संख्येतील सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येतील फरक किती? सिंपल आहे. चला सर्वात मोठी आणि सर्वात लहान एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. जर तुम्हाला दशांश मध्ये कन्वर्ट नाही करता आलं तरी सुद्धा आपला प्रश्न चुकायला नको. 20 × 7 140. हा 15 × 1 15 × 15 आणि 1 16. हा कोण मोठा आहे रे? 165 म्हणजे 11/20 मोठा आहे. पुन्हा 11/20 आणि त्याच्या पुढचा अपूर्णांक कोणता आहे? 2/5. याच्यामध्ये कोण मोठा बघूया. 11×5 = 55. 20×2 = 40. कोण मोठा आहे रे? 55 म्हणजे 11/20च मोठा आहे. पुढं 11/20 ची आणखी पुढच्या अपूर्णांकाशी तुलना करू. कोणता? 12/25. चला 25 × 1 = 25. 7/2. 25 × 1 = 25 आणि 2 27. हा 12×2 = 24. वरचा 1 0 आहे सध्या. कोण मोठा रे? 275 मोठा म्हणजे 11/20 हा सर्वात मोठा आहे. सर्वात मोठा कोण आहे? 11/20 आला. सर्वात लहान काढायचं आपल्याला. ठीक आहे, या दोन्ही मध्ये कोण लहान आहे रे? 7/15. 7/15 ची आणि 2/5 ची पुढच्या पूर्णांकाची तुलना करू. 7×5 = 35. 15×2 = 30. कोण लहान आहे? 30 म्हणजे 2/5 लहान आहे. पुन्हा 2/5 आणि 12/25 ची तुलना करू. 25×2 = 50. 12×5 = 60. कोण लहान आहे? 50 म्हणजे 2/5 लहान आला. सर्वात लहान कोण आला रे? 2/5 आला. काय म्हटलं त्यांनी? संख्येतील फरक किती? फरक काढायचा आहे. सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 11/20. त्याच्यातून लहान संख्या कोणती आहे? 2/5. ठीक आहे, छेद सारखा करा. 4 5 चौक
20 वरती अंशाला पण छेदाला पण 4 न गुणून छेद समान केला. 11 अंश छेद 20 वजा 4 दोन्ही 8 अंश छेद 20. 11 वजा 8 काय करतो रे, छेद आहे असा ठेवतो समान असेल तर. अंशांची वजाबाकी किती, 11 वजा 8 3, 3 अंश छेद 20. पर्याय क्रमांक 1. समजलं, एकदम सिंपल. अतिशय लहान मुलांना देखील समजावं या भाषेत मी सांगतोय. दशांश मध्ये पण तुम्ही करू शकताय. ठीक आहे. पुढचा प्रश्न, 1575च्या नंतर येणारी 49वी समसंख्या. ठीक आहे, चला पहिल्यांदा इथपर्यंत सोडवून घेऊ. 1575 ही कशी आहे रे, विषम आहे. हा, मग 1575 नंतर येणारी पहिली सम अधिक 1 करावं लागेल आणि 49वी मधली पहिली काढली, राहिल्या 48 अधिक 2च्या पटीनं 48 संख्या पुढे जावं लागते आपल्याला. ठीक आहे. 1575 बेरीज करून घ्या. 1575 आणि 1 1576 अधिक 8 दोन्ही 16 96 6 आणि 6 12 चा 1 9 आणि 1 10 आणि 7 17 चा 1 5 आणि 1 6 81 1. 1575च्या नंतर येणारी 49वी समसंख्या कोणती आहे, 1672 आहे. या प्रश्नाचा पुढचा पार्ट काय, 1028च्या मागील 17वी समसंख्या. आता मागील 1028 कशी आहे रे, समच आहे. कशी आहे, सम आहे. ठीक आहे. ट्रिक वगैरे त्या भानगडीत न पडता जर सरळ सरळ जरी सांगितलं मी, 1028च्या पाठीमागची पहिली समसंख्या पहिली समसंख्या काढायची असेल तर आपल्याला वजा 2 करावा लागेल आणि त्याच्यानंतर 17वी समसंख्या सांगितली म्हणून वजा 69 राहिल्या आणि त्याची दुप्पट केली. ठीक आहे. पुढे चला, 1028 मधून 2 गेले, 1026 उरलं, वजा 92 18, चला 1 बेसक 12 आणि 1 13. 16तून 8 गेले, 8 उरले, 12तून 4 गेले, 8 उरले, 10तून 2 गेले, 8 उरले. किती आले, 888. यांच्यातील फरक हा कोणत्या संख्येची वर्ग संख्या आहे. आपल्याला काय विचारलं रे, फरक विचारला. 1672 वजा 800, 12तून 8 गेले 4 उरतात. 17तून 9 गेले 8 उरतात. 16तून 9 गेले, बोला 784. कितीचा वर्ग आहे रे, 28चा वर्ग आहे. 784 28चा वर्ग आहे. पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न, 2 अंकी मूळ संख्येतील अंकांची अदला बदल करूनही पुन्हा मूळ संख्याच मिळते अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्यांची बेरीज 600 पेक्षा कितीनं कमी अगर जास्त आहे. बरं ठीक आहे, अदला बदल करून मूळच संख्या झाली पाहिजे. चला 11ची अदला बदल केली तर रे 11 येतो, मूळच येतं. 13ची अदला बदल केली तर 31 मूळच येतं. 17ची अदला बदल केली तर मूळच येतो. 19ची अदला बदल केली तर 91 मूळ येतो का रे, नाही, हा कॅन्सल करून टाका. पुढं 23ची 32 येईल, नाही येणार. कारण का सांगतो तुम्हाला. 23 पुढे काय येणार आहे, ह्या 20च्या ओळीतली कुठलीच येणार आहे का, का तर हा 2 कुठे जाणार, पाठीमागं. पाठीमागं गेलं की ती मूळ होईल का, नाही, ती समसंख्या होईल. म्हणजे ही ओळ घ्यायचीच नाही. पुढं 31ची ओळ घ्या. 31चा केला तर 13 होईल आणि पुढे कोण राहतो, 37ची 73 होईल का, होईल. पुढे चला, 40ची ओळ घेणारच नाही आपण, का 4 एकक स्थानी जाणार आहे. 50ची ओळ घेतली तर 51 आहे का, 51 मूळ नाही. 53चा केला तर 35 होईल, तो मूळ होणार नाही. पुढं काय झालं,
हा एकक स्थानी 5 आल्यामुळं 5 न पूर्ण भाग जाणार आहे, त्याच्यामुळे ते मूळ संख्या होत नाही. पुढं 60 ची पण ओळ घेता येत नाही, कारण एकक स्थानी 6 जाणार आहे. 7 ची ओळ घेतली तर हा 71 चा काय होईल 17, 73 चा काय होईल 37, हा 79 चा घेतला तर 97. ही सुद्धा मूळ संख्या मिळते. 80 ची ओळ घेता येत नाही आणि 90 ची ओळ घेतली तर 97 चा काय होईल आणि 79 आहे का रे, आहे. आता काय म्हटलंय बघा, अदला बदल केली आपण, पुन्हा मूळ संख्याच मिळते अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्यांची बेरीज. आता मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत बोला, बोला लिहितो मी, फास्ट सांगा. 11, 31, 71, पुढं 73, अरे अगोदर 13 13, 73, 17, 37, 97 आणि 19. समजलंय? ठीक आहे. यांची जर बेरीज केली तर बघा काय येईल बेरीज, फास्ट करून सांगा. 9 हा तुम्ही केली काय, बरं ठीक आहे. 9 आणि 7 16, 16 आणि 7 23, 23 आणि 7 30, 30 आणि 3 33, 3 36, 1 37, 1 38 आणि 1 39. ठीक आहे. हा किती उरले 3, 7 आणि 3 10, 9 19, 19 आणि 3 22, 23, 23 आणि 7 30, 30 आणि 31, 31 आणि 7 38, 38 आणि 3 41 आणि 1 42. 429 येते का बेरीज, येते. मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्यांची बेरीज 600 पेक्षा कितीने कमी अगर जास्त आहे, कमी का जास्त आहे रे, कमी आहे 600 पेक्षा, 600 पेक्षा कमी आहे, मग हे जास्त तर दोन्ही चुकले. कितीनं कमी आहे वजाबाकी करू, 600 वजा 429 171 ने कमी, 171 ने कमी. पर्याय क्रमांक 4. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. एक छेद अधिक यांची गुणाकार व्यस्त संख्या. ठीक आहे, याची गुणाकार व्यस्त काय येणार आहे, अंश छेदात छेद अंशात, ही गुणाकार व्यस्त असणार. किती आहे रे, वजाने 19 आहे. जर n वजा 4 असेल तर m किती, n वजा 4 आहे, किंमत ठेवली आपण. आता हा वजा 4 आहे डावीकडं, उजवीकडे गेल्यानंतर अधिक 4 होईल. 19 आणि 4 बोला 23. m ची किंमत किती 23. चला पुढच्या प्रश्न. पुढील पैकी कोणते विधान असत्य आहे, असत्य म्हणजे कसलं, हा एक छेद अधिक यांची गुणाकार व्यस्त संख्या काय येणार आहे, गुणाकार व्यस्त काय आहे, छेदांशात येईल. ठीक आहे, हे गुणाकार व्यस्त किती दिले रे, वजा 19 दिले. यांची किंमत किती आहे, वजा 4 आहे. ठीक, आता हा वजा 4 आहे, तो पलीकडे गेल्यानंतर अधिक 4 होईल. चिन्ह भिन्न असल्यामुळे वजा करून टाका, वजा बाकी करा, 15 येईल. मोठ्या संख्येचे चिन्ह वजा 15. यम ची किंमत वजा 15 आहे. पर्याय क्रमांक. चला पुढचा प्रश्न. हा असत्य म्हणजे काय, चुकीचे. पुढील पैकी कोणते विधान असत्य आहे म्हटले, असत्य म्हणजे चुकीचे विधान कोणती तरी 2 आहे ते ओळखायचे. 5 क्रमवार विषम संख्येची सरासरी विषम संख्याच येते, बोला. आता 5 क्रमवार विषम संख्या जर घेतल्या 1 3 5 7 9 आणि यांची सरासरी म्हणजे मधली संख्या 5, विषमच येणार आहे ना, हे सत्य आहे ना. पुढे दिलेल्या संख्यांच्या गटाची सरासरी गटातील प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असू शकते.
प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असते का? नाही, काही संख्यांपेक्षा लहान पण असू शकते, म्हणून हे चुकीचं आहे विधान. दोन समसंख्यांची सरासरी विषम संख्या असेल का? बर, 2 आणि 4 ची सरासरी काय येणार आहे? विषम संख्यामध्ये येणार की नाही? येईल, असू शकते, सत्य आहे. एखाद्या गटातील प्रत्येक संख्या समान अंकाने कमी केल्यास त्या गटाची सरासरी बदलत नाही. बदलू शकते, बदलणार आहे, म्हणजे हे काय चुकीचं विधान आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 ला आपण गोल करणार. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. संख्या रेषेवर पी हा बिंदूचा निर्देशक आहे आणि पी आणि क्यू या दोन मधलं अंतर किती आहे? 9/7 आहे. तर क्यूचा निर्देशक मगाशी मी सांगितल्याप्रमाणे क्यू हा पुढेही असू शकतोय, पाठीमागेही असू शकतोय. पुढे जर असेल तर काय करणार आपण? बेरीज करणार. छेद सारखे आहेत, जसे आहे तसे ठेवा, अंशांची बेरीज करा. 9 आणि 4 किती रे? 13/7. 13/7 कुठं दिसतोय? पर्याय क्रमांक 1 मध्ये. आणि जर पाठीमागं असेल क्यू बिंदू तर यांची काय करायची? वजाबाकी. छेद जसा आहे तसा ठेवा, अंशांची वजाबाकी करा. चिन्ह भिन्न असल्यामुळे वजाबाकी करा. मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. -5/7 कुठे आहे? पर्याय क्रमांक 4. सिंपल आहे, समजलं असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. संख्या रेषेवर एम बिंदूचा निर्देशक. परत तोच प्रश्न आहे. एम आणि एन बिंदूतलं अंतर किती दिलं? 3 एकक दिलं. 3 एककानं पुढे जाऊन क्यू बिंदू असू शकतो किंवा पाठीमागे जाऊन, नाही इथं एम आणि एन बिंदू आहेत, पुढे जाऊन एन असू शकतो किंवा पाठीमागं एन असू शकतो. आत्ताच झालेला प्रश्न आहे तो. चला, 2/3 पेक्षा कितीनं मोठा आहे? 3 एककानं. 3 त्रिक 9, 9 आणि 2 11/3 आहे का पर्यायामध्ये? कुठं आहे? पर्याय क्रमांक 2. आणि जर पाठीमागं जायचंय तर काय करायचं? -3 घरं करायची. 3 चिन्ह भिन्न असल्यामुळे वजाबाकी केली, मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. -7/3 पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, हे 2 पर्याय असतील. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज बोला. 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्या बोला. 23 आणि 29 यांची बेरीज. 9 आणि 3 12, ह्याचा 1 5, 52. ठीक, बेरीज किती आहे? 52. संयुक्त संख्यांची बेरीज. आता संयुक्त संख्या कोणत्या कोणत्या बोला? 21, 22, 24, 25, 26, 27, 28. ठीक, 30 पर्यंत म्हटलंय. 29 मूळ आहे 30. 1 2 2 आणि 2 4 आणि 5 9 9 आणि 6 15 7 22 आणि 8 30. 3 1 2 3 4 5 6 7 7 2 14 14 आणि 3 17 आणि 3 किती आले रे? 200. हा, ठीक आहे. संयुक्त संख्यांची बेरीज 200 आली आणि मूळ संख्यांची 52. यामधील फरकास खालील पैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जाईल? फरक काय येणार आहे सांगा? 200 मधून 52 वजा केलं. हम्म 100. चुकली का ही बेरीज? ठीक आहे, बघूया. 1 आणि 2 3 आणि 4 7 7 आणि 5 12 आणि 6 18 18 25 25 आणि 8 33. करेक्ट, बरोबर आहे. 3 हा 7 14. ओके, 203 येईल, बरोबर आहे. 203 वजा 52. 3 मधून 2 गेले 1 उरतात. 20 5 गेले 15. 151 येतो. ठीक आहे. हा, कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? 3 न जाईल का रे? 5 आणि 6 आणि 7 नाही जाणार. 7 न जाईल का रे? 7 2 14, 1 उरला नाही जाणार. 151 न जाईल आणि 17 न सुद्धा 17 नाही जाणार. ठीक, 17 त्रिक 51, 151. ठीक, म्हणजे फक्त क पर्याय क्रमांक 3. चला पुढं. ही बेरीज व्यस्त संख्या ची बेरीज व्यस्त संख्या यांची बेरीज किती? ठीक आहे, याची बेरीज व्यस्त कोण सांगतोय मला?
जर आपण बेरीज व्यस्त करत असू तर त्याची चिन्ह आपल्याला बदलावी लागतील, बरोबर आहे. -5m -7n ही याची बेरीज व्यस्त झाली. याची बेरीज व्यस्त काय असेल रे? जर इथं वजा केलं तर आतले चिन्ह बदलतील, म्हणजे +2m +3n. या दोघांची काय करायची? बेरीज किती म्हटलं म्हणजे या दोघांची बेरीज करायची बघा. -5m -7n +2m +3n. यांची बेरीज जर केली आपण तर m चल असलेले बघा -5m +2n चिन्ह भिन्न आहेत म्हणजे काय करणार? वजाबाकी, मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं, आणि n असेल तर तिथं पण वजाबाकी करा, 4n मोठ्या संख्येचं चिन्ह द्या, -3m -4n. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. ठीक. आय थिंक हा लास्ट क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संबंध अचूक आहे? अचूक म्हणजे कसा? बरोबर. ठीक आहे, इथं बघा, जर तिरकस गुणाकार केला तर 2 4 -4 येईल, आणि इकडं 3 1 3 -3 -4 हे मोठं आहे का रे -3 पेक्षा? बोला, आहे का? नाही. कसं आहे? लहान आहे म्हणून हे चूक आहे. पुढं 2 4 3 1 3. आता -4 मोठा असेल का धनसंख्येपेक्षा? नाही. इथं 5 त्रिक 15 -15 4 2 8 -8 -8 हे मोठं आहे का -15 पेक्षा? नक्कीच मोठं आहे, कारण संख्या रेषेवर शून्यापासून सुरुवात केली तर -8 अगोदर येतो -15च्या. ठीक. इकडं बघा, ऋण संख्या ही धनसंख्येपेक्षा मोठी असते का? कधीच नाही, म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर असेल. सम आहे. यानंतर येणारे पहिली विषम काढायचे असेल तर आपण काय करणार आहे? पहिली विषम नंतरची, त्याच्यामुळे +1 करणार. ही झाली पहिली विषम. आता पुढं पहिली काढली, त्याच्यानंतर किती राहिल्या रे? 7 राहिल्या. आता 7 विषम संख्या आपल्याला पुढे जायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये अधिक 14 करावं लागेल, कारण विषम संख्या टप्प्याटप्प्यानं 2-2च्या फरकानं पुढे वाढत जातात. त्याच्यामुळं 7 संख्या पुढे जाणार आहे आपण, म्हणजे 7 दोन्ही 14 ऍड करावं लागेल. 3x - 4 अधिक 14, चिन्ह भिन्न आहेत, वजाबाकी करून टाका, मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. ही झाली 8वी विषम संख्या. 3x अधिक 10 कोणत्या पर्यायामध्ये दिसतंय? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतंय. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न सापडला नाही प्रश्न? याच्यानंतर पुढचा प्रश्न, सोबतच्या संख्या रेषेवरील सर्व बिंदू समान अंतरावर आहेत, त्यावरून लेंथ ऑफ UR मायनस लेंथ ऑफ QT बरोबर किती? ठीक आहे. हा प्रश्न इतका किचकट नाही, जितका आपण जास्त विचार करायला नको याच्याबद्दल. काय म्हटलंय? लेंथ ऑफ UR, लेंथ ऑफ U आणि R. U पॉइंट कुठे? इथं आहे, आणि R कुठे? इथं आहे. सरळ मोजत जाऊ, किती भाग झाले? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 भाग आहेत. ठीक आहे. इथं आपण 9 भाग देऊ. वजा लेंथ ऑफ QT किती आहे रे? Q इथे आणि T इथे. Q पासून T पर्यंतचं नंबरिंग वरती करतो. 1 2 3 4 5 6 7. हे किती आलं? 7. 9 - 7 किती येणार आहे राजांनो? 2 येणार आहे. 2. आता पर्यायामध्ये त्यांनी काय दिलं? कोणत्या दोन बिंदूतील अंतर 2 आहे? R आणि S मधील अंतर किती आहे रे? 1 आणि 2 आहे. ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक पहिला बरोबर आहे. ठीक. चला, याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. खालीलपैकी कोणत्या 2 पर्यायात अयोग्य विधाने आहेत? अयोग्य म्हटलंय चुकीची. अयोग्य म्हणजे चुकीचे विधान. चुकीची विधानं कोणती आहेत? आणि 2 आहेत असं म्हटलंय त्यांनी. सर्व पूर्णांक संख्या वास्तव संख्या नसतात म्हटलंय. सर्व पूर्णांक संख्या वास्तव संख्या नसतात.
आता सर्व पूर्णांक संख्या वास्तव संख्या असणार आहेत, बरोबर का? म्हणजे पहिलं विधान कसं आहे? चुकीचं आहे. पुढं काही परिमेय संख्या पूर्णांक संख्या असतात का? काही परिमेय संख्या पूर्णांक संख्या बोला, असतात. हा, म्हणजे परिमेय संख्या या पूर्णांक संख्या असतात, हे बरोबर विधान असेल. सर्व परिमेय संख्या पूर्णांक संख्या असतात, सर्वच असतात का? नाही. आणि काही पूर्णांक संख्या पूर्ण संख्या नसतात, काही पूर्णांक संख्या पूर्ण संख्या नसतात, बरोबर आहे का? ज्या ऋण पूर्णांक आहेत, -1, -2, -3, -4, ह्या ज्या संख्या आहेत त्या पूर्ण संख्या कशा असू शकतील? नाही, पूर्ण संख्येची सुरुवात कुठून होते? शून्यापासून. त्याच्यामुळं हे विधान सत्य आहे. काही पूर्णांक किंवा योग्य आहे असं म्हणा. म्हणजे अयोग्य विधान कोणती आली आपली? 1 आणि 3. म्हणजे आपल्या OMR शीट वरती आपण कोणते दोन सर्कल करणार आहोत? तर पर्याय क्रमांक 1 रंगवणार आहे आणि पर्याय क्रमांक 3 रंगवणार आहे. का रे? तर अयोग्य विधानं विचारली आणि अयोग्य ही 2 आहेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. यातील सर्वात मोठी संख्या ही सर्वात लहान संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? आता बघा, लहान मोठेपणा ठरवताना पूर्णांकामध्ये एकतर तुम्हाला त्या पूर्णांकाचं दशांश मध्ये रूपांतर करावं लागेल किंवा मग तिरकस गुणाकार करून देखील आपण ती तुलना करू शकतोय. पहा, पहिला या दोन अपूर्णांकाची तुलना करू. इकडं 2 ला डाव्या बाजूला घेऊन या आणि 14 ला इकडे उजव्या बाजूला. 5 दोन्ही 10, 14 एके 14. कोण मोठा आहे? 14 मोठा आहे, म्हणून 1/2 मोठा आहे. ठीक आहे. पुन्हा 1/2 ची आणि 7/15 ची तुलना करून घ्या. म्हणजे हा मोठा आहे, आपल्याला फिक्स माहिती आहे. आपल्याला काय काय शोधायचंय? सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या शोधायची. आता सर्वात मोठी शोधायची असेल तर हा मोठा आहे, मग परत हा आणि हा याच्या दोन्ही मध्ये तुलना करून घेऊ. 15 एके 15 आणि 7 दोन्ही 14. कोण मोठा आहे रे? 1/2च मोठा आहे. परत 1/2 आणि 6/7 यांची तुलना करू. 7 एक 7 आणि 6 दोन्ही 12. आता कोण मोठा झाला? 6/7 मोठा झाला. आणि लास्ट 6/7 आणि 3/5 ची तुलना करू. 5 सक्क 30 आणि 7 त्रिक 21. कोण मोठा आहे? 6/7. म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे? 6/7 आला. हा सर्वात लहान संख्येपेक्षा कितीनं मोठी आहे? बरं ठीक आहे, ती संख्या कितीनं मोठी आहे असं म्हटलं म्हणजे वजाबाकी करावी लागणार आहे आपल्याला. आता सर्वात लहान कोण आहे बघा, या दोन्ही मध्ये कोण लहान आहे रे? या दोन्ही मध्ये कोण लहान आहे? 5/14 लहान आहे. परत 5/14 ची आणि 7/15 ची तुलना करा. ठीक आहे. 14 7 98, 14 पाचे सॉरी 15 पाचे 75. कोण लहान झाला? 5/14 लहान झाला. परत 5/14 ची आणि 6/7 ची तुलना करा. 5/7 35, 14 सक्क 84. कोण लहान आहे रे? सॉरी इथे चिन्ह चुकलं. इथं कोण लहान आहे? 5/14 लहान आहे. पुढे जाऊ. 5/14 ची आणि 3/5 ची तुलना करूया. 5 5 25, 14 त्रिक 42. ठीक. हा, इथं कोण लहान आहे? 5/14 सर्वात लहान संख्या मिळाली आपल्याला. त्यांनी काय सांगितलं आपल्याला? कितीने मोठी आहे, म्हणजे वजाबाकी करायची. सर्वात मोठी संख्या कोण आहे? 6/7 आणि लहान 5/14. हा ठीक आहे, तुम्हाला छेद सारखा करावा लागेल. 7 दोन्ही 14 आणि 6 दोन्ही 12. जे इथं 12/14 वजा 5/14. 14 आहेच राहू द्या, अंशांची बेरीज करून घ्या. 12तून 5 गेले किती होतात रे? 7. 7/14. हा, कितीनं जास्त आहे? 7/14
14 ना, जे 7 एक 7, 7 दोन्ही 14 म्हणजे 1/2 न मोठी आहे. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. हे थोडीशी पण एकदम समजायला सोपी पद्धत आहे. तुम्ही दशांश मध्ये रूपांतर करून देखील सोडवू शकता. तुमच्या कन्सेप्ट ज्या पद्धतीने क्लिअर आहे त्या पद्धतीने हे सोडवू शकताय. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. खालील पुढील पैकी अपरिमेय संख्या कोणती? सर्वांनी इकडे लक्ष द्या. अपरिमेय संख्या कोणती? आता सिंपल आहे. परिमेय संख्या आपण कशाला म्हणतो आणि अपरिमेय संख्या कशाला म्हणतो? थोडस लक्ष द्या. परिमेय आणि अपरिमेय. परिमेय संख्या पूर्णांक संख्येच्या अंश आणि छेदाच्या रूपात लिहिल्या जातात आणि इथं छेद हा शून्य नसायला पाहिजे. ठीक आहे. आणि इकडं अपरिमेय संख्या आपण कशाला म्हणतो रे? कशाला म्हणतो? ज्या पूर्ण वर्ग नसतात. बरोबर आहे. ज्या संख्येचं वर्गमूळ निघत नाही त्या संख्यांना आपण काय म्हणतो? अपरिमेय संख्या. जर त्याचं आपण दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर केलं तर त्याचं दशांश रूप जे आहे ते परिमेयचं अखंड व आवर्ती असत. आणि अपरिमेय संख्येचं अखंड असतच पण आवर्ती नसतं. आवर्ती नसतं. ठीक आहे. तर बघा इकडे लक्ष द्या. 3.14 आहे ना, त्याला आपण असं लिहू शकतोय का? बघा, जर ते अखंड किंवा मग ते वाढत वाढत चाललंय का? आवर्ती आहे का? नाही. याला आपण पी छेद क्यू च्या रूपात लिहू शकतोय का? लिहू शकतोय. पी छेद क्यू च्या रूपात जी अंश पूर्णांक आहे, छेद पूर्णांक आहे आणि पी छेद क्यू च्या रूपामध्ये लिहू शकतोय आपण. ठीक आहे. तर त्याला आपण परिमेय म्हणणार आहे. कसली म्हणणार आहे? परिमेय. 22/7 तर डायरेक्टच अंश आणि छेदाच्या रूपामध्ये, म्हणजे ही सुद्धा कशी आहे रे? परिमेय आहे. चौथा पर्याय. आता ज्याच्या बघा दशांश चिन्हाच्या पुढील जे अंक आहेत त्याच्या डोक्यावरती 12 दिसतोय आपल्याला, याचा अर्थ काय? की हा जो संच आहे तो पुन्हा 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 रिपीट होणार आहे. बरोबर आहे. म्हणजे आवर्ती होतोय. मग काय म्हटलंय? परिमेय संख्या अखंड असतात आणि आवर्ती असतात. ही आवर्ती होते म्हणजे ही कसली संख्या आहे? परिमेय संख्या. आणि म्हणून हे 3 पर्याय कॅन्सल झाले. एकच पर्याय आपल्याकडे उरतो, पाय ही संख्या अपरिमेय. आता पायला थोडं लक्ष द्या. पायची किंमत आपण 22/7 घेतो पण परफेक्ट 22/7 नाही. पायची किंमत आपण अंदाजे 22/7 घेतो. त्याच्यामुळे पाय ही अपरिमेय संख्या आहे. ठीक आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढीलपैकी कोणत्या जोडमूळ संख्यांच्या जोडीची बेरीज ही 1 ते 25 मधील मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा 44 ने जास्त आहे? काय म्हटलंय रे? 1 ते 25 मधील मूळ संख्यांच्या बेरजेपेक्षा, म्हणजे 1 ते 25 मधल्या मूळ संख्या लिहाव्या लागतील. सांगा. 1 ते 25 मधल्या मूळ संख्या 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. बोला. हा, 23. ठीक आहे. आता पुढं 25च्या पुढं काय जायची गरज नाही. 1 ते 25, 2 आणि 3 5, 5 आणि 5 10 आणि 7 17, 3 आणि 1 4, 7 आणि 4 11 आणि 9 20, 2 3 4 5 6 60 अधिक हे 23. बेरीज करा. 3 7 आणि 3 10, 1 3 6 आणि 3 9 1 10. ज्यांची बेरीज किती येते? 100 येते. ठीक. काय म्हटलंय? बेरजेपेक्षा 44 न जास्त आहे.
कोणत्या जोडमूळ संख्यांच्या जोडीची बेरीज म्हटलंय? कितीने जास्त आहे? 44 ने जास्त आहे. यांच्या बेरजेपेक्षा 44 ने जास्त म्हणजे 144 यायला पाहिजे बेरीज. मग कोणत्या जोडमूळ संख्यांची 144 येते पाहायचे. ठीक आहे. आता 41 आणि 83 जोडमूळ आहेत का रे? बोला, आहेत का? नाही, म्हणजे हा तर डायरेक्ट कॅन्सल झाला. 71 73 आहेत का? आहेत. हा, मग यांची बेरीज किती येते? 144 येते. ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 येईल. समजलंय? ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे. एका संख्येला सर्व एक अंकी मूळ संख्येने भागल्यास प्रत्येक वेळी बाकी एक उरते, अशी लहानात लहान संख्या खालीलपैकी कोणती? ठीक आहे. एक अंकी मूळ संख्येने भागल्यास म्हटलं, एक अंकी मूळ संख्येने भागल्यास म्हणजे एक अंकी मूळ संख्या कोणत्या? 2 3 5 7. आता 2 3 5 7 या चारही मूळ संख्येने भागल्यास बाकी एक उरायला पाहिजे. बाकी एक उरते राजांनो, म्हणजे काय? तर याच्यामध्ये अगोदरच एक जास्त दिलाय, म्हणजे 105 या संख्येला जर आपण भागलं तर पूर्ण भाग जायला पाहिजे. बरोबर आहे. मग आता 105 ला 2 ची कसोटी काय सांगते? एकच स्थानी 0 2 4 6 8 पाहिजे बाबा. इथं आहे का? नाही, म्हणजे याला तर जाऊ शकत नाही. पुढे जाऊया. इथं 211 मध्ये एक बाकी उरते, म्हणजे एक ऑलरेडी जास्त आहे असं समजून आपण एक कमी करू, म्हणजे आपल्याला 110 मिळतो. मग 110 ला 2 न भाग जाईल का रे? जातोय. 3 न जाईल का? 3 ची कसोटी काय सांगते? संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 न पूर्ण भाग जायला पाहिजे. 2 आणि 1 3 जाईल, 3 न भाग. 5 न जाईल का रे? एक स्थानी 0 5 असेल तर जातो 5 न, म्हणजे तिथं 0 जातोय. आणि 7 न जाईल का रे? 7 3 21 म्हणजे 30 येईल भागाकार. बघा, 7 3 21 म्हणजे या चारही एक अंकी मूळ संख्येनं पूर्ण भाग जातोय. 210 ला, म्हणजे 211 ला ज्यावेळी आपण भागणार आहे त्यावेळी एक बाकी उरणार आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. 29 31 या जोडमूळ संख्या आहेत. ओके, जोडमूळ संख्या म्हणजे काय? ज्या दोन मूळ संख्यांमधला फरक किती आहे? 2 आहे, त्याला आपण जोडमूळ संख्या असं म्हणतो. 29 आणि 31 या जोडमूळ संख्या आहेत का रे? आहेत. योग्य पर्याय निवडायचा राजांनो. योग्य, हा योग्य आहे. 29 31 या सहमूळ संख्या आहेत का रे? आहेत. सहमूळ संख्या कशाला म्हणतो? ज्या दोन संख्यांच्या विभाजकांमध्ये एक हा एकच विभाजक सामायिक असतो त्याला सहमूळ म्हणतो. म्हणजे इथं सुद्धा योग्य आहे हे विधान. 29 31 या मूळ संख्या आहेत का रे? आहेत. मूळच आहेत, म्हणजे अ ब आणि क तिन्ही कसे आहेत? योग्य आहेत. तिन्ही अचूक आहेत. बघा, अ ब क अचूक, म्हणून पर्याय क्रमांक 1 निवडायचा आपण. बाकी पर्याय बरोबर नसणार आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला, 5a वजा 3b ची बेरीज व्यस्त संख्या व वजा 6a अधिक 2b ची बेरीज व्यस्त संख्या यांची बेरीज किती येईल? ठीक आहे. ठीक आहे, बघूया आपण इथंच. चला थोडस लक्ष द्या. 5a वजा 3b ची बेरीज व्यस्त. बेरीज व्यस्त म्हणजे काय म्हणतो आपण? चिन्ह बदलायचं. प्लस असेल तर मायनस करा, मायनस असेल तर प्लस करा. मग त्याची व्याख्या काय? ज्या दोन संख्यांची बेरीज 0 येते त्याला बेरीज व्यस्त म्हणायचं. मग याची बेरीज व्यस्त काय येणार आहे? ठीक आहे, त्या कंसाला आपण वजा चिन्ह देऊ. आणि याची पण बेरीज व्यस्त. याची बेरीज व्यस्त काय येणार आहे? वजा 6a अधिक 2b ही याची बेरीज व्यस्त येणार आहे. बेरीज व्यस्त संख्या यांची बेरीज किती म्हटलंय? यांची बेरीज करायची. ठीक आहे, आता बेरीज व्यस्त बघा, कंसातलं चिन्ह बदलून घ्या. वजा 5a अधिक 3b. इथं सुद्धा चिन्ह बदल करा. अधिक 6a वजा
2b. पुढची स्टेप करूया. -5a अधिक 3b अधिक 6a वजा 2b. ठीक. तर समान चल असलेल्या संख्या बघा. -5 हे 6b, 6 आणि 5 चिन्ह भिन्न आहेत म्हणजे वजाबाकी करावी लागेल. वजाबाकी 1 येणार आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 6चं अधिक येणार आहे. आता याच्यामध्ये बघा 3b 2b, 3 मधून 2 गेले, 1 उरतात, मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक द्यावं म्हणजे यांची बेरीज काय येणार आहे? a अधिक b. सो a अधिक b कुठं दिसतंय रे? पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसतंय. ठीक आहे. तर मग पुढचा प्रश्न घ्या. खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? यासाठी कसोट्या पाठ पाहिजे राजानो. 2 व 5 ने निशेष भाग जात असेल तर 10 ने निशेष भाग जातो. बघा 2 पंचे 10. ज्या संख्येला 10 न जातो त्या संख्येला 2 आणि 5 ने निशेष भाग जातो. अयोग्य विधान शोधायचंय. हे योग्य आहे. 6 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्येला 2 ने आणि 3 ने पूर्ण भाग जातो म्हटले. आपल्याकडे कसोटीच आहे. ज्या संख्येला 2 ने आणि 3 ने भाग जातो त्या संख्येला 6 ने भाग जातोच. हे योग्यच आहे. 7 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या विषम आहेत. असं काय बरं जास्त अवघड नाही. मी 7चा पाडा फक्त म्हणा म्हणतो. 7 5 35, 7 सख्ख 42. 42 ही विषम आहे का रे? नाही. म्हणजे हे विधान कसं होईल? चूक होईल, अयोग्य होईल. 6 ने निशेष भाग जाणाऱ्या सर्व संख्यांचे 1 2 3 6 हे सामायिक विभाजक असणार आहे. 1 न पूर्ण भाग जाणार आहे, 2 न जाणार आहे, 3 न जाणार आहे आणि 6 न सुद्धा जाणार आहे. हे सुद्धा योग्य विधान आहे. अयोग्य विधान कोणतं आहे? 3. म्हणून मी गोल काय करणार? पर्याय क्रमांक सॉरी हा क कुठं दिलाय? पर्याय 3 मध्येच दिलं. बरोबर. ठीक. समजले दोन्ही क्वेश्चन. चला पुढे जाऊया. संख्या रेषेवर पी बिंदूचा निर्देशक -3/7 असेल आणि पी व क्यू या बिंदूतील अंतर 2 एकक असेल तर क्यू बिंदूचा निर्देशक किती असेल? थोडस लक्ष द्या. एक संख्या रेषा आहे. आपल्याला माहिती शून्याच्या उजवीकडं धनपूर्णांक असतात आणि शून्याच्या डावीकडं ऋण पूर्णांक असतात. ठीक. पी चा निर्देशक -3/7 आहे म्हणजे तो शून्याच्या डावीकडे येणार आहे. पुढे काय म्हटलं? पी व क्यू या बिंदूतील अंतर 2 एकक आहे म्हटले. 2 एकक म्हणजे काय? पी जर समजा इथं आहे, पी इथं कुठेतरी आहे, समजा इथं पी आहे आणि त्याचा निर्देशक -3/7 आहे. तर 2 एकक अंतर आहे पी आणि क्यू मधलं. तर मग क्यू एक तर इकडं असण्याची पॉसिबिलिटी आहे किंवा मग क्यू इकडं पण असण्याची शक्यता आहे की नाही? म्हणजे एकतर पुढे जायचं असेल तर आपल्याला प्लस करावं लागेल, 2 एकक पुढे सरकावं लागेल, पाठीमागे असेल तर 2 एकक पाठीमागे जावं लागेल. ठीक आहे. म्हणजे काय करायचंय? पीच्या निर्देशकामध्ये +2 करायचं. क्यू बिंदू पुढे असेल तर त्याची किंमत निघेल आणि पाठीमागे असेल तर -2 करून त्याची किंमत निघेल. 2 अचूक पर्याय निवडायचे. ठीक. चला पीचा निर्देशक काय आहे? -3/7. जर 2 एककानं पुढे गेलो आपण रजनो तर 7. बघा याचा छेद काय नाही म्हणजे 1 असतो. -3 अधिक 7 दोन्ही 14. चिन्ह बदलय म्हणजे वजाबाकी करा. मोठ्या संख्येचा 11/7. ठीक आहे. 11/7 पुढे गेलो तर आणि पाठीमागे आलो तर आपल्याला वजा करावं लागेल. 7 1 7 -3 वजा 7 दोन्ही 14. चिन्ह भिन्न बेरीज करा. 14 आणि 3 17. मोठ्या संख्येचं चिन्ह द्या. -17/7 आणि 11/7. पर्याय क्रमांक 1 आणि 2 अशी 2 अचूक उत्तर आपल्याला मिळतील. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढीलपैकी अचूक विधान कोणते? ठीक आहे. संख्या रेषेचा जर व्यवस्थित अभ्यास असेल, आपला कन्सेप्ट क्लिअर असतील तर काही अडचण येणार नाही. थोडं लक्ष द्या. संख्या रेषेवर आता धन आपण आत्ताच पाहिलं पहा. धन पूर्णांक संख्या आहेत ना त्या उजवीकडे असतात आणि ऋण पूर्णांक असतील त्या संख्या रेषेवरती शून्याच्या डावीकडे असतात. बरं ठीक आहे. आता धन संख्या ही संख्या 3/11 या संख्येच्या उजवीकडे असेल. इथं ऋण आहे का धन आहे रे?
क्वेश्चन पेपर मध्ये बघा बरं, इथं ऋण आहे का धन आहे? इथं धनच आहे ना? पक्का? हा ठीक आहे. काय म्हटलंय? संख्या रेषेवर 513 ही संख्या 311 या संख्येच्या उजवीकडे आहे. ही संख्या जर उजवीकडे असेल तर 311 पेक्षा मोठी असायला पाहिजे की नाही? बरोबर ना? मग आता 513 आणि 311 याच्यामध्ये मोठं कोण आहे? 11 पाची 55 आणि 13 39. कोण मोठा आहे? 513 मोठा आहे. मग 513 ही संख्या 311 या संख्येच्या उजवीकडे येईल का? येईल. अचूक आहे. संख्या रेषेवर 713 ही संख्या शून्याच्या डावीकडे, आता ही धन संख्या आहे ना, याच्या पुढे कोणतंच चिन्ह नाही म्हणजे कशी आहे? धन आहे. मग शून्याच्या डावीकडे कसे असतात रे? ऋण असतात. म्हणजे हे विधान कसं आहे? चुकीच आहे. संख्या रेषेवर वजा 413 व 213 या संख्या शून्याच्या डावीकडे आहेत. आता शून्याच्या डावीकडे फक्त ऋण संख्या असणार आहेत. 213 असू शकतं का? नाही. म्हणजे हे पण विधान चुकीच आहे. संख्या रेषेवर वजा 513 ही संख्या 313च्या उजवीकडे असेल. आता ही संख्या ऋण आहे म्हणजे लहानच आहे ना, धनसंख्येपेक्षा लहान आहे आणि ऋण संख्या लहान असेल तर ते डावीकडे असायला पाहिजे होते. त्यांनी सांगितले की उजवीकडे, म्हणजे हे सुद्धा विधान चुकीचं आहे. अबरोबर आहे. अबरोबर कुठे दिलाय? अचूक म्हणजे काय? बरोबर. अचूक आहे. बरोबर आहे. कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 1 येईल. तर 2017 ते 2025 पर्यंतचे सर्व प्रश्न PYQ आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. सगळे प्रश्न याच प्रकारचे प्रश्न येणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेला येणार आहेत. हे सगळे प्रश्न प्रकार तुम्ही आता पाहिला असेल, बरेचसे प्रश्न प्रकार रिपीट होत आहेत. तसेच अजूनही हे प्रश्न रिपीट होण्याची शक्यता असते आणि प्रत्येक प्रश्नामधली कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेतली आपण आणि त्या पद्धतीने सोडवत राहिलो तर मला वाटतं या टॉपिकवरचे सगळे प्रश्न सोडवायला आणि पैकीच्या पैकी मार्क मिळवायला काही अडचण येणार नाही. ठीक आहे. तर आजचा हा सेक्शन आपण इथंच संपवूया आणि थांबूया. कोणाची काही अडचण असेल, काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. ठीक आहे. थँक्यू.